बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी। अधिवेशनात मराठा समाजाचे प्रश्न मार्गी लागणं गरजेचं आहे। मराठा समाजाच्या नोंदी शोधणं खूप गरजेचं आहे असं मनोज जरांगे पाटील म्हणाले। शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे असंही ते म्हणालेले आहेत। तर लवकरच दिल्लीत मराठा समाजाशी ताकद दाखवणार। तर मनोज जरांगेंनी धनंजय मुंडेंवर देखील हल्लाबोल चढवला। या संदर्भात मराठा आंदोलक मनोज जरांगेंशी संवाद साधलाय आमच्या लोकशाही मराठीच्या प्रतिनिधी आकांक्षा देशमुख यांनी। तर आज अधिवेशन होतोय, मात्र अधिवेशन हा दोन्ही सभागृहांमध्ये विरोधी पक्षनेता नसणार आहे। मराठ्यांचे मुद्दे यामध्ये गाजणार आहेत, तुम्हाला काय अपेक्षा आहे? विरोधी पक्षाचं मला नाही सांगता यायचं, कशामुळे नाही काय नाही, त्या भानगडीत मी नाही पडलो। परंतु अधिवेशनात समाजाच्या हिताचे प्रश्न मार्गी निघणं खूप गरजेचं आहे। मराठा समाजाचा मराठवाड्यातला JR काढलाय, त्यानुसार कुणबी प्रमाणपत्र वाटप होणं खूप गरजेचं आहे। शिंदे समितीचे नोंदी शोधत नाहीये, शिंदे समितीनं नोंदी शोधणं खूप गरजेचं आहे। व्हॅलिडिटी मराठा समाजाच्या थांबल्यात, कारण त्या व्हॅलिडिटी देणं खूप गरजेचं आहे। काही अधिकारी जाणून बुजून देत नाही, त्याचे आदेश निघणं सुद्धा खूप गरजेचं आहे ना। शेतकऱ्यांची कर्जमाफी आहे ना, माझं म्हणणं आहे बाबा, तुम्ही जूनमध्ये करता म्हणताय, जून शक्य नाहीये, कारण शेतकऱ्यांचे इतके हाल आता सुरू येतात। शेतकरी ज्या बँकेला कर्ज मागल त्याला पुन्हा कर्ज द्या, कारण पहिलं कर्ज असल्यामुळं बँका देत नाहीत, म्हणजे अडचणीत खरं पावसापेक्षा जास्त देवेंद्र फडणवीस साहेबांनी शेतकऱ्यांना नाव नाही तर काय भ्यायचंय। चल नारकोटेटला चल, मी किती झालं उरकून बसलोय, चल नारकोटेटला, एका बापासारखं वागायचं, भ्यायचं नाही अजिबात कोणाला। आपण नाही काय केलं, छाती ठोकपणे चालायचं लगेच नारकोटेटला, बघ येतो का नाही, जातवा नावला दे, जर माग राहिलो ना आत्महत्या करील, शब्द दिला मी नारकोटेटला येतो, चल तू बी नारकोटेटला। इकडे कायला बुळबुळ करतो? आमचे राजे छत्रपती शिवरायांनी दिल्लीपर्यंत कटक आटक पर्यंत झेंडे फडकिलेत भगवे, आम्ही बघितलं पाहिजे। आमच्या राजांनी इथं भगवा झेंडा केलाय, आमच्यासाठी गर्व स्वाभिमान आहे। आपल्या जीवनात येऊन आपण आपल्या राजासाठी आपल्या जातीसाठी एक दिवस दिला पाहिजे, म्हणून आम्ही सगळेजण दिल्लीला अधिवेशन घेणार आहेत। अधिवेशन देशात कुठे घेऊ शकतात, आम्ही काय तिथं खायला लागलो? छत्रपती शिवाजी महाराज। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।